आज वाटेगाव येथे पुन्हा एकदा बिबट्याचा कहर पाहायला मिळालेला आहे. ते मध्ये बिबट्याचं जे घर असणार आहे ते म्हणजे रामुसदारा. त्यामध्ये बिबट्या वारंवार इथल्या स्थानिक लोकांना दिसत असतोय, दर्शन रोजच्या रोज देत असतोय. पण तो फक्त दर्शन न देता तो आता पाळीव प्राण्यावर हल्ला करतोय. याच्या मागे कित्येक वेळा प्राण्यांवर हल्ला होऊन प्राण्यांचा जीव घेतलेला आहे. पण कालच या इथं रामुसदारामध्ये इथं काही शेळी पालन करणारे व्यावसायिक आहेत, यांच्या शेळ्या 5 ते 6 शेळ्या त्यांनी ठार केलेल्या आहेत. याची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष देवराज पाटील दादा हे आलेले आहेत. नेमके ज्या शेतकरी शेळ्यांचे त्यांनी जीव घेतलेला आहे ते शेतकरी आपल्या सोबत आहेत. नेमकं कशा पद्धतीने ती घटना घडली त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय नाव आपलं? संतोष राजाराम माळके. नेमकी काय घटना घडली ती? दिवसा तिथं शेड मध्ये पाठीमाग होती ती मोकळी. मग त्यात दिवसा जेवण शिरला. मग आमच्यात लेडीज होती ती घरी तिथं. मग त्यासनी दगड मारले तर ती काय जाणार ती. तिने त्यावर एक 4-5 त्यातली मारली ती. दोन्हीचे असे नरडी फोडली ती. असे एक 7-8 हे केली ती. मग काय होतं, किती नुकसान झाले आपले? तरी एक 60-70 हजार रुपये झाले. बिबट्या किती दिवसापासून इथं वास्तव्यास आहे का? कसं तुमचं दर्शन होतं त्याचं? रोजच दर्शन होतंय. 5-6 महिने झालं इथं आहेच ते. मग आपण वन अधिकाऱ्याशी काय ज्याशी बोलणं झालं? हो, बोलणं झालंय की काय ते काय दखल घेत नाही ते. नाही. सापळं लावून त्याला बंदोबस्त करा म्हणलं तरी काय नाही म्हणते. आता त्यांची वस्तुस्थिती आपण ऐकून घेतो की वन अधिकारी सुद्धा कुठतरी त्यांच्याकडे उडवाडीची उत्तर देत असत, त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. पण महत्वाची गोष्ट अशी, आता देवराज दादा सुद्धा पाहणी करायला आलेत. सगळे आता इथं लोक एक आहेत पाहणी करायला आलेली. त्यांच्या समोर आता बिबट्या एका झाडाखाली झाडावर बसलेला दिसला. पण इतक्या लोकांचा मॉब असून सुद्धा, संख्या असून सुद्धा तो बिबट्या 1 इंच सुद्धा मागपुढे झाला नाही. ज्यावेळेला त्याला वाटलं त्यावेळेला तो निघून गेला. म्हणजे त्याच्यावर इतका तो आता मनानं धीड झालेला आहे की त्याला कुठल्याही प्रकारचं त्याला भीती वाटत नाही. आपल्यासोबत जे पाहणी करायला आले ते जिल्हाध्यक्ष देवराज आहेत, त्यांना विचारूया की नेमका त्याच्यावर काय मार्ग निघणार. दादा नमस्ते. नमस्कार दादा, ही आता आपण प्रत्यक्ष पाहिलेली घटना आहे, कारण याच्या अगोदर लोकांनी ऐकूयात होत होतं, पण आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. काय वाटतंय नेमकं बघून आता? काल मला ही घटना समजली. आमचे अडके म्हणून शेतकरी आहेत, त्यांच्या शेळ्यांना या ठिकाणी मारण्यात आलं बिबट्याने. आणि त्यामुळं आम्ही या ठिकाणी आलो, त्यांची विचारपूस केली, कशी काय घटना घडली या संदर्भानं त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो. आणि त्यांनी त्यांची हकीकत आपल्याला सगळ्यांना आताच सांगितलेली आहे. अतिशय धोकादायक अशी परिस्थिती या धराभागात आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत गेली 2-4 महिने झाले या ठिकाणी घटना घडतायत. सातत्यानं बिबट्याचं दर्शन या ठिकाणी या लोकांना होतंय. आणि नुसतं दर्शनच नाही तर आमच्या या शेतकऱ्यांच्या, कोणाचं जनावर असेल, कोणाच्या शेळ्या असतील, कोणाची कुत्री असतील, अशा पाळीव प्राण्यांच्यावर हल्ला करण्याचा या ठिकाणी बिबट्यानं घाट घातलेला आहे. किंवा त्या संदर्भानं या ठिकाणी शेतकऱ्यांच्यावर सुद्धा त्यांना हुसकायला गेल्यावर या ठिकाणी शेतकऱ्यावर सुद्धा काही वेळेला हल्ला झालेला असे प्रसंग त्यांनी आम्हा सगळ्यांना या ठिकाणी सांगितलेले आहे. त्यामुळे आमची वन खात्याला विनंती आहे की या बिबट्याची बंदोबस्त या ठिकाणी केला पाहिजे. आज आम्ही ही सगळी विचारपूस करत असताना आम्हाला इथल्या एका छोट्या मुलानं आम्हाला सांगितलं की बाहेर बिबट्या दिसतोय. म्हणून आम्ही सगळेजण बाहेर आलो तर आम्हाला प्रत्यक्षात बिबट्याचं आज दर्शन या ठिकाणी आम्हाला बिबट्याला पाहायला मिळाला. त्यामुळे हे शेतकरी या ठिकाणी कशा पद्धतीनं रोजचं जीवन या ठिकाणी जगत असतील. लहान मुलं शाळेला जात आहेत, काही शेतकरी वैरणीचे या ठिकाणी जात आहेत, किंवा अन्य काही शेतीच्या कामाच्या निमित्तानं बाहेर पडतात, किंवा महिला भगिनी. आता ज्यांच्या बाबतीत जी घटना घडली, महिला भगिनीच्या समोर ही घटना बिबट्याच्या बाबतीत झालेली आहे. त्यामुळं अशा यातनं आमच्या या शेतकऱ्याला किंवा या लोकांना या ठिकाणी दिलासा दिला पाहिजे. वन विभागानं नुसते हात वर करून चालणार नाही, सापळा लावतो हे लावतो, प्रत्यक्षात आता कृती केली पाहिजे, नाहीतर एखादा जीव जाण्याची शक्यता या ठिकाणी आहे. त्यामुळे आमची वन खात्याला या ठिकाणी विनंती आहे आणि सूचना सुद्धा आहे की या बाबतीत आपण आपल्या योग्य असलेल्या वरच्या कार्यालयाबरोबर या ठिकाणी संपर्क साधावा. जिथं जिथं सहकार्य लागेल तिथं आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करू. पण या बिबट्याचा बंदोबस्त आपण करावा, नाहीतर शेतकऱ्याला रोजची दैनंदिन कामं करण्याचा या ठिकाणी मुश्किल होईल. अशा पद्धतीची इथली परिस्थिती आम्हा सगळ्यांना या ठिकाणी पाहायला मिळाली. दादा, आता आपण डायरेक्ट संपर्क केला त्या वन अधिकाऱ्याशी. त्यांची सांगण्यात आले की काही नियमावली आहे, त्या नियमावलीमध्ये चालायला लागते. पण नियमावली ही कागदावर आहे, प्रत्यक्षात आता इथं जीवावर बेतलेला आहे. आपण त्या अधिकाऱ्यांना काय सूचना देणार आहात का, किंवा अधिकाऱ्यांना आपण इथनं पुढचं साहेबांना सांगून काही यावर निर्णय घेणार आहेत का? मी आता पारधी म्हणून इथले आमचे वन खात्यातले साहेब आहेत, त्यांच्याशी या ठिकाणी प्रत्यक्षात बोललो. त्यांनी सुद्धा आम्हा सगळ्यांना वेगवेगळी नियमावली सांगितली. पण ही नियमावली सांगत असताना या ठिकाणी आता हे लोकांच्या पर्यंत आलेलं आहे. जनावरं वगैरे ही तर जाताच आहेत, पण त्याचबरोबर हे आता लोकांच्या जीवाशी खेळण्यासारखा प्रकार या ठिकाणी होतोय. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात गांभीर्य घेतलं पाहिजे आणि त्यातनं
योग्य असा तोडगा काढून ज्या ज्या काही परवानगी लागतील या बिबट्याचा बंदोबस्त करायला त्या ठिकाणी केल्या पाहिजेत. या बिबट्याचा व्यवस्था तिकडे परत नेऊन जंगलात सोडवण्याच्या दृष्टीनं जिथं जिथं या ठिकाणी त्यांची परवानगी लागेल तिथं तिथं आम्ही सगळेजण त्या परवानगीसाठी या ठिकाणी प्रयत्न करू. तशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवा म्हणून अशा पद्धतीची विनंती सुद्धा आम्ही सगळे या ठिकाणी करतोय. ग्रामपंचायतीला सुद्धा आमची विनंती आहे की तशा पद्धतीचा पत्रव्यवहार आपण वन खात्याशी करावा आणि त्या माध्यमातून या सगळ्या व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं या शेतकऱ्यांना या भागातल्या लोकांना दिलासा मिळाला पाहिजे. हे इथले लोक आज आम्ही त्यांच्या भावना जाणून घेत असताना प्रत्येकानं वेगवेगळा अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यामुळे याचा बंदोबस्त बिबट्याचा झालाच पाहिजे अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आपल्यासोबत आता माजी सरपंच राहुल चव्हाण आहेत. सरपंच, आता काय वाटतंय, आपण ही सगळी घटना बघितलेली, आपल्या डोळ्यासमोर बिबट्या आला काय गेला काय, परत येऊन त्या जागेवर बसला, या लोकांनी जीवन कसं जगायचं? नाही, खरोखरच अतिशय भयंकर परिस्थिती या ठिकाणी आम्हाला निदर्शनास आली. जे वन विभाग आहे त्या वन विभागानं जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे ते खरोखर त्यांना झोपेतून जाग करण्याची आज वेळ आलेली आहे. आमची ग्रामपंचायत किंवा या सर्व सातबारा विभागातील आम्ही सर्वांनी मिळून एकच त्यांना विनंती करतो या वन विभागाला की त्यांनी लवकरात लवकर जो काही शासकीय त्यांचा अहवाल असेल, काही परवानगी असतील त्या लवकरात लवकर त्यांनी घ्याव्या आणि आम्हाला या वाटेगावच्या सातबारा भागातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, एवढंच मी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. हे ते माजी सरपंच राहुल चव्हाण असेल, देवराज असेल, प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य येते की लवकर लवकर इथल्या लोकांना या बिबट्यापासून बंदोबस्त झाला पाहिजे. कारण आज ते पाळीव प्राण्यावर हल्ला करतात, उद्या जर जीवनावर यांच्या हल्ला झाला, यांच्या आयुष्याच्या अंगातले जे काही गुण असतील हे दाखवण्यासाठी शेती करतायत, त्यांचे पाळीव प्राणी सांभाळतात. पण जर त्यांच्या जीवनमान जर सुधारायचं असेल तर त्यांच्या कुठे पाळीव प्राणी जगले पाहिजेत, त्याचा व्यवसाय टिकला पाहिजे. त्यामुळे ते आपले जनावर असतील किंवा शेळीपालन असेल हे करून ते आपला उदरनिर्वाह करतात. पण जर ते उदरनिर्वाह करत असताना त्यांच्या जर त्या भविष्यावर जर घाला होत असेल तर शासनानं दुर्लक्ष करून नियमावलीची कागद दाखवून कुठतरी याच्यावर पांघरून घालणं बरोबर नाही. आणि देवराज पाटील दादांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर त्यांनी त्यांची नियमावली सांगून ते जयंतराव पाटील साहेबांच्या माध्यमातून ते यातून कसा पाठपुरावा करता येईल, वरच्या वरिष्ठांना सांगून यातनं कशा पद्धतीने बिबट्यावर नियंत्रण करता येईल हे प्रयत्न करतो म्हणून सांगितले. एव्हीएन मराठीसाठी शीतल कुमार शेटे, वाटेगाव.